भाजप आपल्या धक्कातंत्रासाठीच प्रसिद्ध आहे। भाजपने यापूर्वी सुद्धा अनेकदा धक्कातंत्राचा वापर करत अनेकदा काही निर्णय घेतलेले आहेत। यावेळी सुद्धा भाजपने त्यांच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड करण्यासाठी नितीन नबीन यांची निवड केलेली आहे आणि या धक्कातंत्राचा वापर केलेला आहे। नवीन नितीन हे बिहारमध्ये 2010 पासून आमदार आहेत आणि आता नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आहेत। राष्ट्रीय राजकारण किंवा संघटनात्मक कामकाजाचा त्यांना फारसा अनुभव नाही आहे, पण त्यांच्यावर जी जी जबाबदारी भाजपने सोपवली ती त्यांना अत्यंत खुबीने पार पाडली। त्यामुळे त्यांच्या गळ्यात राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाची माळ पडली आहे। नेमकी काय कारण आहेत नितीन नबीन यांच्या निवडीची आपण पाहूयात। भाजपचं धक्कातंत्र, नितीन नबीन यांच्या हाती भाजपची सूत्र। बिहारच्या नेत्याची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड। भाजपने राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केलाय। बिहार सरकारमधले मंत्री नितीन नबीन यांच्या गळ्यात राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदाची माळ पडली आहे। त्यामुळे भविष्यात भाजप अध्यक्षपदही त्यांनाच मिळेल यावर शिक्कामोर्तब झाले। एक युवा नेतृत्व, तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत संबंध, दिलेली मोहीम फत्ते करण्याची धमक, वादविवादापासून दूर राहून पक्ष आणि संघटनेसाठी काम करण्याची वृत्ती, या गुणांमुळेच नितीन नबीन यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे। नितीन नबीन यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचं वातावरण दिसतंय। लेकिन नई सुबह है, नई चुनौतियां हैं, नई उम्मीदें भी हैं आपसे। मैं यही कहूँगा पार्टी ने एक कार्यकर्ता पर भरोसा किया है और हमेशा पार्टी ने कार्यकर्ताओं को बढ़ाया है, तो निश्चित रूप से पार्टी के भरोसे पर काम करने का प्रयास। बिहार चुनाव के दौरान आपकी बड़ी भूमिका में दिख रहे थे दिलीप जी के साथ लगातार बैठकों में। अब तो बंगाल भी चुनौती होगी नितीन जी आपके सामने। कितनी बड़ी चुनौती होगी? बताएंगे भैया। अभी बंगाल को निश्चित रूप से कोई चुनौती नहीं है। जब एनडीए गठबंधन मिलकर लड़ता है तो कोई चुनौती नहीं रहती है। खरं तर नितीन नबीन यांच्यासाठी देखील हा सुखद धक्काच ठरलाय। नितीन नबीन कायस्थ समाजाचे आहेत। बिहारमध्ये कायस्थ समाज केवळ 0.60% आहे। तरीही त्यांच्या गळ्यात राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदाची माळ पडली आहे। पक्षानं नितीन नबीन यांच्या नेतृत्व गुणांना प्राधान्य देत निवड केल्याचं म्हटलं जात आहे। नए अध्यक्ष की तैयारी पूरी तरह से हो रही है और माननीय मोदी जी ने जो है यंग ब्लड को अध्यक्ष बनाने के लिए वो किया है और जो है कि भारत के लिए बहुत ही कारगर होगा और अच्छा शासन चलेगा। फ्यूचर में जो है कि बहुत अच्छा काम चलेगा। बीजेपी अच्छा काम करेगी। ये पूरा दिल्ली, पूरा देश के कार्यकर्ता नए अध्यक्ष की तैयारी कर रहे हैं। ये भारतीय जनता पार्टी में ही संभव है कि एक युवा मोर्चा सामान्य कार्यकर्ता को राष्ट्रीय अध्यक्ष बना दिया। हम सब युवाओं के लिए प्रेरणा स्रोत है। हमने उनके टीम में काम किया था। नितिन भैया जी बहुत अच्छे हैं, बहुत कर्मठ हैं, युवाओं का बहुत सपोर्ट करते हैं। आज का माहौल है बन गए। बहुत खुशी की बात है। पूरे देश में एक मैसेज गया कि आने वाली तीसरी पीढ़ी भारतीय जनता पार्टी को संभालने का काम करेगी। भारतीय जनता पार्टी जो लोकतंत्र की पार्टी है और जनता के मुद्दे को लेकर काम करती है, हमेशा हमारे लिए राष्ट्र सर्वोपरि होती है। हमारी पार्टी सर्वोपरि नहीं है, हमारे लिए राष्ट्र सर्वोपरि है, फिर पार्टी है, फिर हम लोग हैं। इसलिए हम लोग राष्ट्र के निर्माण के लिए, राष्ट्र के विकसित के लिए हमेशा काम करते हैं और काम करते रहेंगे। पण त्यांचा इथवरचा प्रवास सोपा राहिलेला नाही। नितीन नबीन यांचा जन्म 23 मे 1980 मध्ये पाटण्यात झाला। त्यांचं शिक्षण दिल्लीत झालं आणि वडिलांच्या मृत्यूनंतर अनपेक्षितरित्या त्यांची राजकारणात एंट्री झाली। नितीन यांचे वडील नवीन किशोर सिन्हा हे भाजपचे एक ज्येष्ठ नेते होते। त्यांनी जेपी चळवळीतनं आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली। 2005 मध्ये नवीन किशोर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। नितीन त्यावेळी केवळ 26 वर्षांचे होते। इतक्या लहान वयात वडिलांचं निधन त्यांच्यासाठी एक मोठा धक्का होता। 2006 मध्ये नितीन यांनी भाजपनं सोडलेल्या पाटणा पश्चिम विधानसभेच्या जागेवरनं निवडणूक लढवली, पोटनिवडणूक जिंकली आणि पहिल्यांदाच विधानसभेचे सदस्य झाले। त्यानंतर बांकीपूर मतदारसंघातनं सलग 4 टर्म आमदार झाले। बिहार सरकारमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या।
नव्यानं स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांच्यावर नगरविकास खात्याची जबाबदारी होती. याशिवाय संघटनात्मक पातळीवर देखील नबीन यांचा रेकॉर्ड उत्तम राहिलाय. बिहार व्यतिरिक्त 2019 मध्ये सिक्कीम आणि 2024 मध्ये छत्तीसगड निवडणुकीत आपली छाप पाडली होती. त्यामुळे भाजप हायकमांडनं नितीन नबीन यांच्या नावाचा विचार केला. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पहिला नियम म्हणजे ती व्यक्ती किमान 15 वर्ष भाजप सदस्य असणं गरजेचं असतं. मात्र नितीन नबीन यांच्यासाठी हा नियम अडथळा ठरला नाही, कारण नबीन यांची दुसरी पिढी भाजपमध्ये कार्यरत आहे. नितीन नबीन यांचे वडील नबीन किशोर प्रसाद सिन्हा बिहार भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. याशिवाय या कुटुंबाचे संघ परिवारासोबतही जुने संबंध राहिले. त्यामुळे मोदी शहांनी नितीन यांचं नाव पुढे केल्यानंतर संघाचाही पूर्ण पाठिंबा मिळाला. म्हणजेच नितीन नबीन भाजप आणि संघ या दोन्ही स्तरावर सोयीचा चेहरा ठरले. नितीन नबीन यांना अध्यक्षपदाची संधी देऊन भाजपनं आणखी एक हेतू साध्य केलाय. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश ही राज्य भाजपची बलस्थानं राहिली आहेत. नबीन यांना उमेदवारी म्हणजे हिंदी पट्ट्याचा सन्मान केल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसेल. 45 वर्ष नितीन नबीन यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली आहे. अजूनही अध्यक्षपदाची रीतसर निवडणूक झालेली नाही. पण भाजपच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा इतिहास पाहता नबीन यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.